नमस्कार, कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण रेशनच्या तांदळापासून खिचे पापड बनवणार आहोत, म्हणजेच तांदळाचे पापड। हे पापड बनवताना महत्त्वाचं म्हणजे आपण खिशी न घेता हे पापड बनवले आहेत, त्यामुळे कमी मेहनतीत हे पापड तयार होतात। पापड बनवताना बऱ्याच वेळा पाण्याचं प्रमाण, तांदळाच्या पिठाचं प्रमाण, पापड खार किती घ्यायचा हे लक्षात येत नाही। तर आजच्या रेसिपीमध्ये मी पापड खार, पाण्याचं प्रमाण, तांदळाच्या पिठाचं प्रमाण अगदी अचूक शेअर केलेलं आहे, त्यामुळे तुमचा तयार होणारा पापड अगदी तिप्पट चौपट असा फुलणारा तयार होणार आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर पापड पहा अगदी तिप्पट चौपट असा फुलला आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर इथं मी एक मोठा कटोरा तांदळाचं पीठ घेतलं आहे। तांदळाचं पीठ कसं तयार केलं ते सांगते। सगळ्यात अगोदर रेशनचा तांदूळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवायचा। जास्त वेळ पाण्यात न ठेवता लगेचच कॉटनच्या कापडावरती सुकवत ठेवायचा फॅन खाली। तर सावलीमध्ये तांदूळ आपल्याला सुकवून घ्यायचं व गिरणीतून छान बारीक असं दळून आणायचं आहे। तर तयार झालं तांदळाचं पीठ। तर आता याचं वजनी प्रमाण म्हणाल तर 700 ग्राम इतकं तांदळाचं पीठ आहे, म्हणजे अर्धा किलो व वरती 200 ग्राम। तर कपाच्या प्रमाणे म्हणाल तर 3.5 कप इतकं पीठ आहे। तर पीठ भरताना हलकसं घट्ट भरून घेतलं होतं। तर आता यानंतर पापडामध्ये घालण्यासाठी जिरी, ओवा व पापड खाराचं प्रमाण पाहूया। तर पोहे खायचा मध्यम आकाराचा 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा, 1.5 चमचा मीठ घेतलं आहे। तर 700 ग्राम इतकं तांदळाचं पीठ होतं, तर त्यासाठी मी 25 ग्राम इतका पापड खार घेतला आहे। तर आता चमच्याच्या प्रमाणे म्हणाल तर इथं मी 1.5 चमचा इतका पापड खार घेतला आहे। तर चमचा पहा अशा पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचा आहे। तर शीग लावून चमचा भरून सपाट करून घ्यायचा आहे। तर 1.5 चमचा पापड खार घ्यायचा आहे। तांदळाचं पीठ तुमचं किती आहे त्यानुसार पापड खाराचं प्रमाण बदलू शकतं। तर इथं मी 700 ग्राम पिठाचं प्रमाण तुम्हाला सांगितलं आहे की पापड खार किती घालायचा। तर 1.5 चमचा इतका पापड खार मी घेतला आहे। तर आता पाण्याचं प्रमाण पाहूया। तर इथं मी तांदळाचं पीठ 1 कटोरा होतं, तर इथं मी 1.25 कटोरा इतकं पाण्याचं प्रमाण घेतलं आहे। म्हणजेच 1 भांडं जर तांदळाचं पीठ असेल तर त्यासाठी 1.25 भांडं आपल्याला पीठ घ्यायचं आहे। कटोरा भरताना मी काटोकाट भरला नव्हता। जिथपर्यंत तांदळाचं पीठ भरलं तितकंच पाणी घ्यायचं आहे, अगदी काटोकाट भरून घ्यायचं नाही। किंवा तुम्ही तांदळाचं पीठ काटोकाट भरून घेतलं तर पाणी देखील तितकंच घ्यायचं आहे काटोकाट भरून। तर आता हे पाणी आपल्याला गॅसवरती छान उकळायला ठेवायचं आहे व आपण घेतलेलं पापड खार, जिरी, ओवा ते पिठामध्ये घालून घ्यायचं आहे। पाण्यात न घालता पिठामध्येच घालायचं आहे। हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये। व आता पाणी पण आपलं चांगलं खळखळ उकळलं आहे। पाणी लक्षात ठेवा खळखळ उकळलेलंच हवं। तर आता हे पाणी आपल्याला यामध्ये थोडं थोडं घालून छान हलवून घ्यायचं आहे। सगळं पाणी एकदाच घालायचं नाही। तर पाण्याचं प्रमाण आपण अगदी योग्य घेतलं आहे। जर का तुम्हाला पाणी घालताना वाटलं की हे पीठ जास्त पातळ होतंय तर थोडंसं पाणी तुम्ही ठेवू शकता। म्हणजेच तांदूळ किती जुना आहे किंवा नवीन आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त लागू शकतं। तर पाण्याचं प्रमाण मी अचूक सांगितलं आहे, तरी पण पाणी घालताना थोडं थोडं करूनच घालायचं आहे। तर आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, चमच्याने मिक्स करायचं आहे। तर इथे पहा मी सगळं पाणी यामध्ये घातलं आहे। तर घेतलेलं पाण्याचं प्रमाण अचूक झालं आहे। तर आता हे छान मिक्स करायचं आहे चमच्याच्या मदतीने व हे आपल्याला छान 15 मिनिटं किंवा 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे, म्हणजेच याला छान वाफ बसेल। तर आपण खिशी न घेता हे पापड बनवले आहेत, त्यामुळे ही स्टेप करणं गरजेचं आहे। तर झाकण ठेवून याला मी 10 ते 12 मिनिटं ठेवलं होतं। तर इथे पहा याला छान वाफ बसली आहे। तर आता हे पीठ आपल्याला ग्लासाच्या मदतीने छान मळून मळून घ्यायचं आहे, कारण हे खूप गरम आहे, त्यामुळे हाताने हे पीठ मळता येणार नाही। व थोडंसं हे पीठ कोमट झालं की हाताने मळलं तरी देखील चालतं। तर आता इथे पहा मी ग्लासाच्या मदतीने हे पीठ थोडंसं मळलं व आता हाताच्या मदतीने, सुरुवातीला हे खूप घट्ट वाटतं पण
थोडासा तेलाचा हात लावायचा आहे। आजचे पापड आपण तेल न लावता बनवले आहेत, त्यामुळे वर्षभर हे पापड आरामशीर टिकतात। तर आता हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे व याचे आपल्याला मध्यम मोठ्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। आपण हे पीठ वाफवायला ठेवणार आहे परत, तर याला मध्ये अशा प्रकारे होल तयार करून घ्यायचा आहे, यामुळे पीठ छान वाफवलं जाईल। तर आता या पिठाचे मी सगळे गोळे तयार करून घेणार आहे। तर गोळे तयार करताना बारीक मोठे करायचे नाहीत, थोडेसे एकसारखे करायचे आहेत, यामुळे काय होईल, पीठ एकसारखं वाफवलं जाईल, म्हणजेच पीठ छान शिजलं जाईल। तर आता इथं मी खाली पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे व वरती वड्याची चाळण ठेवली आहे। वड्याच्या चाळणीला थोडासा तेलाचा हात लावायचा आहे, खूप जास्त नाही, व आपण तयार केलेले गोळे यामध्ये ठेवून आता हे झाकून मी जवळजवळ अर्धा तास हे पीठ छान मी वाफवून घेतलं आहे। यामुळे होतं काय, तयार होणाऱ्या पापडाला अजिबात चिरा जात नाही। तर आपलं पीठ छान वाफवलं आहे। तर इथं मी पापडाला लावण्यासाठी डिंकाचं पाणी अगोदरच तयार करून घेतलं आहे। डिंक अर्धा तास अगोदरच आपल्याला पाण्यामध्ये छान भिजवून घ्यायचं आहे। तर आता हे डिंकाचं पाणी झालं, यामुळे पापडाला छान ग्लेज येते। आता या पिठातला मी एक गोळा घेणार आहे व तो छान आपल्याला मळून घ्यायचा आहे। सुरुवातीला खूप जास्त पीठ घ्यायचं नाही व वड्याची चाळण पातेल्यावरतीच ठेवायची आहे, यामुळे काय होईल, खालच्या वाफेने हे पीठ जास्त वेळ गरम राहील। जर का हे पीठ थंड झालं तर व्यवस्थित मळता येत नाही। तर आता हे पीठ मी छान मळून घेणार आहे। पीठ मळताना आपल्याला जवळपास 6 ते 7 मिनिटं हे पीठ छान मळून घ्यायचं आहे। तर इथे पहा, पीठ छान मळून झालं आहे, आपलं पाण्याचं प्रमाण योग्य झालं आहे, त्यामुळे हे पीठ अजिबात पातळ झालेलं नाही व मळताना कुठेही हाताला किंवा ताटाला चिकटलेलं नाही। तर समजायचं आपलं पापडाचं पीठ अगदी परफेक्ट असं तयार झालं आहे। तर याचे मी मध्यम आकाराचे गोळे तयार करणार आहे। तर पापड तुम्हाला किती छोटा किती मोठा हवा आहे त्यानुसार याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तयार केलेले गोळे वाटीमध्ये किंवा छोट्या डब्यामध्ये हवा बंद करून ठेवायचे आहेत। पापड तयार करताना गोळे उघडे ठेवायचे नाहीत। तर आता कागद घेतला आहे, कागदाला डिंकाचं पाणी लावायचं आहे व त्यावरती गोळा ठेवून अशा प्रकारे मी ताटलीच्या साहाय्याने हे पापड तयार करणार आहे। तुमच्याकडे पापड यंत्र असेल तर त्याने देखील तुम्ही हे पापड तयार करू शकता। पापड तयार केल्यानंतर हा छान मी पातळसर असा लाटून घेणार आहे। हे पापड आपल्याला जाड ठेवायचे नाही, जर का पापड जाड राहिला तर व्यवस्थित फुलला जात नाही। खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाडही करायचा नाही, अगदी मध्यम अशा प्रकारे हे पापड आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। तर अशाच प्रकारे मी सगळे पापड तयार करून घेतले। सुकवताना हे पापड सावलीमध्ये सुकवले तरी देखील चालतं, पण थोडेसे उन्हामध्ये ठेवायचे, अगदी 2 ते 3 तास याला तुम्ही ऊन दिलं तरी देखील चालेल, कारण हे पापड आपण वर्षभर साठवून ठेवणार आहोत। तर तयार झाले आपले तांदळाचे खिचे पापड। अगदी या पापडांना ग्लेज छान आला आहे व छान पातळसर असे हे पापड तयार झाले आहेत। तर घेतलेल्या प्रमाणामध्ये जवळपास 80 पापड तयार झाले। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडल्यास एक लाईक नक्की करा व शेअर देखील करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।